17 मेला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे महासंचालक टेड्रोस गेब्रेसिस यांनी अचानक ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी जाहीर केली. कांगो या देशात पसरलेल्या इबोला व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. गेब्रेसिस यांनी जगभरातल्या देशांना महामारीला सामोरं जाण्यासाठी तयार राहण्याचं आवाहन केलंय. त्यांच्या आवाहनानंतर आफ्रिकेतील देशांसहित जगभरात नियोजन सुरू झालंय. प्रवासादरम्यान होणारी स्क्रीनिंग अजून सखोल केली जात आहे. विदेशातून येणाऱ्या प्रवाशांचीही कसून स्क्रीनिंग सुरू आहे. इबोलाच्या या नव्या व्हेरिएंटवर लस शोधणं सुरू झालंय. कित्येक सायंटिस्ट या कामाला लागलेत. आता इथे एक प्रश्न पडतो की इबोला या आधीही आला होता, तेव्हा एवढी जास्त काळजी घेतली जात नव्हती, पण यावेळी WHO ने थेट ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी का लावली? तर यामागचं कारण आहे कमी वेळेत झालेले 80 इबोला पेशंटचे मृत्यू. पण यापेक्षा मोठं कारण म्हणजे हा व्हायरस त्या ठिकाणी पोहोचलाय जिथून जगभरातले लोक येणं जाणं करतात. त्याच पार्श्वभूमीवर WHO ने जाहीर केलेल्या वर्ल्ड हेल्थ इमर्जन्सी बद्दल, इबोलाने झालेल्या मृत्यूंबद्दल, त्याच्या नवीन व्हेरिएंटने जगभरातल्या देशांच्या वाढवलेल्या टेन्शन बद्दल जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. 24 एप्रिलला ईशान्य कांगोच्या बुनियामध्ये इबोलाग्रस्त रुग्ण आढळला. पुढच्या 3च दिवसात म्हणजे 27 एप्रिलला त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करायला अनेक लोक आले. आफ्रिकन पद्धतीनुसार त्या रुग्णाला अनेक जणांनी अंघोळ घातली. अनेक जण त्याच्या अंगावरून जाणाऱ्या पाण्याच्या संपर्कात आले आणि त्यांना इबोलाची लागण झाली. नंतर हा व्हायरस पूर्ण इटुरी प्रांतात पसरला. सुरुवातीला वैद्यकीय यंत्रणांनी अनेक जणांच्या टेस्ट केल्या, पण त्या निगेटिव्ह आल्या, कारण त्या टेस्ट इबोलाचा जुना व्हेरिएंट झायरे डिटेक्ट करण्यासाठी बनवण्यात आल्या होत्या. त्यानंतर बुंदीबोग्यो या व्हेरिएंटच्या चाचण्या करण्यात आल्या आणि सगळ्यांचं टेन्शन वाढलं. गेल्या शनिवारपर्यंत कांगोमध्ये या बुंदीबोग्यो व्हेरिएंटमुळे 80 जणांचा मृत्यू झाला. या 4 आरोग्य कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. तर बाकी 246 जणांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. ज्या परिसरात हा व्हायरस पसरलाय तो परिसर कांगो सरकारच्या नियंत्रणात नाहीये. इथे मिलिटंट्स, इल्लीगल मायग्रंट्स राहतात. इल्लीगल मायनिंग सारखे उद्योग सुरू असल्यानं आजूबाजूच्या देशातले मजूर इथे काम करायला येतात आणि काही वेळाने आपल्या देशात परत जातात. आणि हीच गोष्ट बाकी देशांचं टेन्शन वाढवणारी आहे. आता आधी हा इबोला व्हायरस आणि त्याच्या या बुंदीबोग्यो व्हेरिएंट बद्दल जाणून घेऊयात. 1976 मध्ये पहिल्यांदा इबोला या नदीच्या काठावर हा व्हायरस मिळाला. बॅट म्हणजे वटवाघुळाच्या संपर्कातून हा आजार उत्पन्न झाला. याआधी आलेल्या 2000, 2014 आणि 2018च्या लाटेत या व्हायरसने जवळपास 14,000 रुग्णांचा जीव घेतला. पण या आधीचा व्हेरिएंट हा झायरे नावाचा होता. तो सुद्धा जीवघेणा होता, पण त्यावर इरविबो नावाची लस उपलब्ध असल्यानं त्याचा धोका कमी होता. पण यंदाचा व्हेरिएंट हा बुंदीबोग्यो या नावाचा आहे. या व्हेरिएंटवर अजून वॅक्सिन तयार झालेलं नाहीये. याच्या प्रत्येक 2 रुग्णांमध्ये एका पेशंटचा मृत्यू होतो. कुठे कुठे तर हे मृत्यूचे प्रमाण 1700 ते 800 इतकं असतं. हा बुंदीबोग्यो माणसाच्या थेट इम्युन सिस्टीमवर हल्ला करतो. हा शरीरातल्या एक अवयवाला निकामी करतो. पूर्ण शरीरात इंटरनल ब्लीडिंग होते आणि त्यातच रुग्णाचा मृत्यू होतो. सुरुवातीला या बुंदीबोग्योची लक्षणं नॉर्मल फीवरची असतात, पण काही वेळात ती लक्षणं बदलून डायरिया होणं, उलट्या होणं, हिरड्यातून रक्त येणं, अंगाला खाज सुटणं, उलट्या करताना रक्त पडणं यात बदलतात आणि 5 ते 10 दिवसात रुग्णाचा मृत्यू होतो. हा व्हायरस कोरोनासारखा हवेतून पसरत नसला तरीही लागण झालेल्या रुग्णांचं रक्त, लाळ, उलटी, सिमेन किंवा घाम, सिरिंज किंवा उपचारात वापरलेल्या वस्तू आणि मृतदेहाच्या संपर्कात आल्यानं हा व्हायरस पसरतो. अंत्यविधीला आलेले लोक रुग्णाला अंघोळ घालतात आणि त्यामुळेच त्यांना बुंदीबोग्योची लागण होते. त्यामुळेच कांगोमध्ये हा व्हायरस वेगाने पसरतोय. WHOच्या मते यंदाची ही लाट या आधीच्या तुलनेत खूप जास्त मोठी असू शकते आणि त्याचा धोका हा फक्त आफ्रिकन देशांपुरता मर्यादित नसून पूर्ण जगाची चिंता वाढवणार आहे. आधी सांगितल्याप्रमाणे कांगोच्या ज्या भागात हा बुंदीबोग्यो व्हेरिएंट पसरलाय तो भाग तिथल्या सरकारच्या नियंत्रणात नाहीये. इथे मेडिकल सिस्टीम नसल्यात जमा आहे. आधी इबोला व्हायरस ग्रामीण भागात सक्रिय असायचा, पण यावेळी हा व्हायरस शहरी भागात वाढतोय. त्यामुळे या पेशंट्सला शोधणं आणि ट्रीट करणं खूप अवघड आहे. WHOच्या मते यंदाचा व्हेरिएंट रुग्णांच्या प्रवासाने जास्त देशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे कांगोच्या खाणीत काम करणारे मजूर सीमा ओलांडून युगांडामध्ये पोहोचलेत. 11 मेला युगांडाच्या कंपाला शहरात बुंदीबोग्योचे 2 पेशंट सापडले. 14 मेला त्यातल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत. हेच कंपाला शहर पूर्व आफ्रिकेतलं व्यापाराचं एक मोठं केंद्र आहे. जवळपास 25 देशांमधले लोक इथे येणं जाणं करत असतात
आता हेच लोक स्थानिकांच्या संपर्कातून इन्फेक्टेड होण्याची आणि नंतर आपल्या देशात जाऊन इतर लोकांच्या संपर्कात येऊन हा व्हायरस वाढण्याची शक्यता डब्ल्यूएचओने व्यक्त केली आहे. सेम तसंच जसं कोरोना व्हायरस चीनमधून जगभरात पसरला होता. याच कारणांमुळे डब्ल्यूएचओने ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी लागू केली आहे. आता ही इमर्जन्सी म्हणजे काय ते समजून घेऊयात. ही इमर्जन्सी म्हणजे पॅन्डेमिक सारखी परिस्थिती नसते. पॅन्डेमिकमध्ये परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेलेली असते, तर इमर्जन्सीमध्ये परिस्थिती नियंत्रणात आणली जाऊ शकते. येणारी परिस्थिती टाळण्यासाठी इतर देशांना दिलेला हा एक अलर्ट आहे. या अलर्टमध्ये डब्ल्यूएचओने कांगो, युगांडा आणि इतर देशांमधला प्रवास बंद केलेला नाहीये, पण विमानतळांवर एंट्री आणि एक्झिटला होणाऱ्या हेल्थ टेस्ट अजून जास्त स्ट्रिक्ट केल्या आहेत. प्रवाशांची मागील 21 दिवसांची ट्रॅव्हल हिस्ट्री चेक केली जाणार आहे. जर तो संसर्ग असलेल्या परिसरातून आला असेल तर त्याला डॉक्टरांच्या निदर्शनात ठेवले जाईल. कांगो आणि युगांडाच्या सरकारने लवकरात लवकर वैद्यकीय सेवा देणाऱ्यांसाठी पीपीई किट आणि सॅनिटायझिंग किट्स उपलब्ध करून देण्याचे आदेश दिलेत. देशातून निघणाऱ्या प्रत्येक पेशंटबद्दल डब्ल्यूएचओला अपडेट देणं बंधनकारक आहे. बुंदीबोगीबद्दल सरकारी आणि प्रायव्हेट न्यूज चॅनलवर माहिती आणि उपाययोजना सांगणं, मृत झालेल्या व्यक्तीचा अंत्यविधी निर्जन ठिकाणी आणि डॉक्टरांच्या उपस्थितीतच व्हावा असे अनेक नियम लागू केलेत. आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या व्हायरसचा भारताला किती धोका आहे? तर सध्या तरी भारताला असलेला धोका कमी आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. भारतासारख्या देशांसाठी धोका खूप कमी मानला जातो. मात्र जर बाधित भागांमधून मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास होत असेल, लक्षणं स्पष्ट होण्यापूर्वीच एखादा इन्फेक्टेड प्रवासी भारतात आला असेल किंवा आरोग्य सेवा केंद्रांमध्ये संसर्ग नियंत्रण अयशस्वी ठरलं असेल तर धोका वाढतो. पण हा व्हायरस प्रवास करणाऱ्या लोकांमुळे बाकी देशातही पोहोचण्याची शक्यता असल्यानं त्यांच्यासाठीही काही नियम सांगितले आहेत. जसं की विमानतळांवर प्रवाशांची कसून चाचणी घेणं, देशातली वैद्यकीय व्यवस्था आपत्तीजनक स्थिती कंट्रोलमध्ये आणण्यासाठी तयार ठेवणं, इमर्जन्सी टीम्स तयार ठेवणं, लॅबोरेटरी तयार ठेवणं, आयसोलेशन सेंटर्सचा सेटअप तयार ठेवणं, हेल्थ वर्कर्सला ट्रेनिंग देणं, वॅक्सिनच्या एक्सपेरिमेंटल टेस्टिंग सुरू करणं असे नियम लागू करण्यात आले आहेत. हे नियम भारतासाठीही लागू आहेत. सध्या तरी इबोलाचा हा बुंदीबोगी व्हेरियंट कांगो आणि युगांडापर्यंतच मर्यादित आहे, पण तो जगभर पसरण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचंही डब्ल्यूएचओने सांगितलंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्हेरियंटवर अजून वॅक्सिन अवेलेबल नसल्यानं जगाची काळजी वाढली आहे. याबद्दलचे प्रत्येक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. त्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.